नमस्कार जैन विद्यार्थी मित्र हो, मी अमोल देशमुख स्वागत करतो. राज्य उत्पादन शुल्क जे आहे तर त्याची एक नवीन वेटिंग लिस्ट जी आहे तर ती लागलेली आहे. आता वेटिंग लिस्ट म्हटल्यानंतर सगळ्यात पहिला प्रश्न जो आता सध्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची प्रशासकीय समज वाढलेली आहे, त्यामुळे पहिला प्रश्न हा येतो की नेमका आता वेटिंग लिस्ट कधी एक्सपायर होणार आणि जाहिरात कधी येणार. आता राज्य उत्पादन शुल्काची फार खिचडी झालेली आहे. 2023-24ची जी जाहिरात आहे 23ला जाहिरात आली होती आणि 2024च्या एक्झॅक्टली मी आता सध्या लगेच नाही सांगणार की त्या विद्यार्थ्यांना एक्झॅक्टली कधी त्यांना जॉईनिंग देण्यात आली होती, पण जानेवारीमधून प्रोसेस सुरू झाली होती आणि नंतर बऱ्याचशा टप्प्यामध्ये, कारण यामध्ये जी पदं होती मागचे जी 700+ पदांसाठी भरती झाली होती, क्रोनॉलॉजिकल ऑर्डरमध्ये त्यांचं मग फिजिकल लेखी वगैरे कसं झालं होतं आणि कधी ॲक्च्युली त्यांना जे आहे तर ती यादी लागली होती, निवड यादी आणि अतिरिक्त निवड यादी लागली होती. सगळं पोस्टमार्टम आजच्या या व्हिडिओमध्ये करूया आणि नंतर मग ही नेमकी जी जाहिरात येणार आहे तर ती कधी येणार आहे. 1223 पदासाठी मागच्या वर्षी जो आहे तर तो जुलैमध्ये आकृतीबंध वगैरे सगळं तयार केलं होता. वित्त विभागाच्या मान्यतेनुसारच तो आकृतीबंध जो आहे तर तो तयार झाला होता. सगळं काही इत्थंभूत जे आहे तर ते आजच्या व्हिडिओमध्ये होणार आहे. थोडासा व्हिडिओ लंबा जरी झाला तरी थोडंसं समजून घ्या, प्रशासकीय समज तुमची डेव्हलप होईल आणि थोडंसं तुम्हाला म्हणजे तुमचा वेळ वाचेल, भरपूर वेळ वाचेल की इथून पुढे तुम्हाला कोणाचे म्हणजे क्लमझी व्हिडिओ असतील किंवा बस आली भरती बस चिटोरी आली की या असं नाही, सरळ सरळ आपण सांगणार आहोत. ज्या पद्धतीने आपण तलाठी भरतीचा सोक्षमोक्ष पार म्हणजे गाळात अटकलेले जे कागद आहेत तर ते काढले आणि सगळी माहिती तुमच्यासमोर आणली. नगर परिषदचं देखील पहा, 6 ऑक्टोबरपर्यंत जाहिरात येणार नाही आहे. जिल्हा परिषदचंही आज उद्याच्याला मी सगळं काढतो आणि ते देखील येईल आणि राज्य उत्पादन शुल्काचं देखील आजच्या या व्हिडिओमध्ये आहे. चला, तत्पूर्वी आपण जी बॅच लॉन्च केलेली आहे महालिपिक भरती, तेव्हा तर बरेचसे विद्यार्थ्यांचे मेसेज आले की सर महालिपिक भरती कधी येणार, महालिपिक भरती कधी येणार. महालिपिक भरती हे आपल्या बॅचचं नाव आहे, बॅचचं नाव आहे, महालिपिक भरती येणार नाही. हा जी येणार आहे भरती 15-16 हजारपेक्षा जास्त यासाठी, तर त्याला मी असं नाव दिलं की महालिपिक भरती आहे. तर नगर परिषद, तलाठी, राज्य उत्पादन शुल्क किंवा जिल्हा परिषद या भरत्याच्या आहेत ना तर त्या बेभरोशा आहेत, येणार नाही आहेत. आल्या जरी तरी तुटपुंज्या जागा असणार आहेत. मग अशामध्ये आपली 2-3 वर्षाची मेहनत जी आहे तर ती एकाच संधीसाठी दवडणं चांगली निशाणी नाही आहे. म्हणून ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, टायपिंग असेल नसेल तरीही या विद्यार्थ्यासाठी चांगली आहे, कारण ऑफकोर्स टायपिंग तुम्ही करणार असाल तरच या बॅचसाठी तुम्ही कन्सिडर करू शकता. कारण इकडं काय आहे की तलाठी वगैरे बाकीच्या स्पर्धेसाठी जसा कट ऑफ लागतो, जेवढे विद्यार्थी असतात इकडं कट ऑफ तेवढा लागत नाही, कारण इकडं कम्प्युटर टायपिंग वगैरे जे आहेत ना तर त्या देखील आहे. ॲव्हरेज विद्यार्थी 70 to 90% ज्यांचा करेक्ट ॲक्युरेसी येते ना तर त्या विद्यार्थ्यासाठी अप्रतिम चान्स आहे. 4-5 वर्षापासून ज्यांनी तलाठी किंवा इतर वर्षाचा अभ्यास केलेला आहे त्यांच्यासाठी अप्रतिम आहे. सस्ते में दिवाळी करो, कल का झुमरी तरी आहे, किसको चाहिए, आज की दिल्ली का है वो बताओ. ठीक आहे, तर त्यामुळे भविष्यातल्या जाहिराती येतील त्यावेळेस येतीलच, पण ही लिपिक भरती जी आहे प्रत्येक भरतीमध्ये तुम्हाला 10-5 पासून कमीत कमी 10च्या पुढेच जे आहेत ना तर ते लिपिक तुम्हाला दिसणार आहेत. कोणत्याही विभागाची कोणतीही जाहिरात येऊ द्या, तर त्यामुळे ही जी भरती आहे तर ती म्हणजे ही बॅच आहे तरी तुमच्यासाठी चांगली आहे. याची फीस फक्त 1499 आहे आणि 3 वर्षासाठी याची व्हॅलिडिटी आहे. तसंच यामध्ये VIP स्टुडंट्स बॅच देखील आहे, ज्यामध्ये मी स्पेशल मेंटॉरशिप करणार आहे. आणि या कोर्सची फीस जी आहे तर ती 1999 आहे, ज्यामध्ये मी स्वतः तुमच्या अभ्यासाच्या नियोजनापासून तर फॉर्म कुठला भरायचा, कसा भरायचा, अभ्यास कसा करायचा इथपर्यंतची सगळी रणनीती स्ट्रॅटेजी जी आहे तर ती आपण ठरवणार आहोत माझ्या एक्सपर्ट गायडन्स आणि निर्देशनाखाली. तर तुम्ही दोन्हीपैकी कुठलीही बॅच जी आहे तर ती कन्सिडर करू शकता. आपलं ॲप्लिकेशन आहे, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. जर काही दिक्कत आउट क्वेरी परेशानी आली 7066-155 या नंबरवरती रीच आउट करू शकता. चला, आता बघूया आपण ही जी राज्य उत्पादन शुल्काची जी भरती आहे तर याची क्रोनॉलॉजी जी आहे ना तर ती थोडंसं समजून घेणं तुम्हाला अगोदर महत्त्वाचं आहे. आता क्रोनॉलॉजी म्हणजे काय की अगोदर काय झालं आणि नंतर काय झालं. ठीक आहे, बघा आता ही जी जाहिरात आली होती अगोदर तर ही वेबसाईट आहे. ठीक आहे, ही स्टेट एक्साईजची जी आहे ना तर ती ही वेबसाईट आहे. या वेबसाईटवरती जर तुम्ही गेले तर राज्य उत्पादन शुल्क 2023ची जी भरती आहे तर त्याच्याविषयी एक सेपरेट टॅब दिलेला आहे. अधिक तपशिलासाठी इथे क्लिक करा, 2023ची भरती प्रक्रिया. ठीक आहे, इथं क्लिक केल्यानंतर इथं क्लिक केलं की लगेचच ही आपल्याला वेबसाईट येते, म्हणजे ही PDF ओपन होते. हीच ती PDF आहे. ठीक आहे, कुठे गेली, इकडं आहे. ओके, ही ती PDF आहे. आणि मागची जी भरती झाली होती तर यामध्ये ॲक्च्युली पदं किती होती ते देखील पाहूया. 700+ जे आहेत ना तर ती पदं यामध्ये होती. लघुलेखक, टंकलेखक, जवानच्या ज्या आहेत तर त्या 568 जागा होत्या. जवान वाहन चालक ज्या आहेत तर त्या 73 होत्या आणि चपराशी जे आहेत तर ते
53 होतं. तर अशी जवळपास 715 प्लस जागासाठी जे आहे ना तर ती ही जाहिरात होती. आता या जाहिरातीमध्ये नेमकं त्यांनी काय सांगितलेलं आहे पहा, की परीक्षेचा कालावधी 5 जानेवारी ते 17 जानेवारी 2024 दरम्यान असेल. म्हणजे जाहिरात निघाली 23ला, पण परीक्षेचा कालावधी कधी होता 2024च्या 17 जानेवारीपर्यंत. ॲक्च्युली याच्यामध्ये पण पुढं मागं झालं होतं. ही परीक्षेची तारीख जी आहे ना तर ती पण मागं पुढं झाली होती. ते देखील पाहूया आपण कुठं आहे ना. आता यासाठी ना एक पत्रक आता झालं, परीक्षा त्या दिवशी झाली. आता नॉर्मलायझेशन जे आहे ना तर ते या भरतीमध्ये पहिल्यांदा लावण्यात आलेलं होतं. नॉर्मलायझेशन म्हणजे अशा प्रकारची पद्धत आहे की सगळ्यांचे पेपर जे आहेत तर ते डिफिकल्टी लेवलनुसार, म्हणजे कोणाचे अवघड असतील कोणाचे सोपे असतील त्यानुसार ते नॉर्मलायझेशनसाठी एक प्रसिद्धीपत्रक देण्यात आलं होतं. आता हे प्रसिद्धीपत्रक जे आहे तर हे 12 जून 2024ला देण्यात आलं होतं. जानेवारीमध्ये परीक्षा झाल्यानंतर मग नॉर्मलायझेशनवरून विद्यार्थ्यांना काय आहे की प्रसिद्धीपत्रक देण्यात आलं. जाहिरातीमध्ये ते होतं ते, पण प्रसिद्धीपत्रक देण्यात आलं 12 जून 2024ला. आता यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे बघा. आता यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की सदर परीक्षेचा दिनांक जो आहे तर ते 8 जानेवारी ते 14 जानेवारी या कालावधीत घेण्यात आली होती. आपण या जाहिरातीमध्ये जर पाहिलं तर इथं काय होतं की 5 जानेवारी ते 17 जानेवारी. मी तुम्हाला सांगितलं ना की याची जाहिरात जी आहे म्हणजे परीक्षेची जी तारीख आहे तर ती चेंज झाली होती. ठीक आहे, घेण्यात आलेली आहे. नंतर गुणांचे समानीकरण म्हणजे काय, नॉर्मलायझेशन करण्यासाठी आवश्यक आहे. नॉर्मलायझेशनमध्ये काय मीन डेव्हिएशन स्टँडर्ड फॉर्म्युला आहे आणि डेव्हिएशन स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. ऑनेस्टली मी सांगू तुम्हाला, नॉर्मलायझेशनवरती मी इतकी माथाफोड केलेली आहे, पण तो फॉर्म्युला काही समजलेला नाही आहे. आणि कोणत्या शिफ्टमध्ये पेपर सोपा होता आणि कोणत्या शिफ्टमध्ये अवघड होता याच्यासाठी जो मीन डिव्हिएशन जो आहे ना, शिफ्ट डिव्हिएशन जो आहे ना, तर तो पाठीमागून मला असं वाटतं की त्यासोबत थोडी छेडछाड केल्या जाऊ शकते. आणि आपले जे कॅन्डिडेट आपल्याला जे पाहिजे ते कॅन्डिडेट ते नेमकं सोप्या शिफ्टमध्ये टाकले जातात आणि नंतर मग शिफ्ट डेव्हिएशन जो आहे म्हणजे त्याची डिफिकल्टी लेवल जी आहे तर ती हार्ड दाखवल्या जाते आणि नंतर मग अशा पद्धतीने केले जातात. आय मीन ही ज्यावेळेस ती TCSच्या अधिकाऱ्यांसोबत घोटाळा झाला होता त्यांनी या पद्धतीचं स्टेटमेंट दिलं होतं. तर त्यामधून ही माहिती आहे की नॉर्मलायझेशन जो आहे ना तर तो गैरप्रकार आहेच. आणि या गैरप्रकाराला काउंटर करण्यासाठी MPSCनं पर्सेंटाईल मेथड आणलेली आहे. नीट आणि JEEची एक्झाम होतात तर त्यानंतर पर्सेंटाईल मेथड असते. दोन विद्यार्थ्यांचे मार्क्स जरी समान असले तरी पर्सेंटाईलने काय आहे की कोणता मुलगा वरती आहे कोणता पाठीमागा आहे हे देखील समजतं. UPSCचे जे एक्झाम आहे तर त्या देखील पर्सेंटाईल मेथडनेच होतात. तर MPSC जे आहे तर ते पर्सेंटाईल मेथड लागू करणार आहे. त्याविषयी त्यांनी 1 वर्षभरापूर्वीच सांगितलेलं आहे. ठीक आहे, चला आपल्या या जाहिरातीवर येऊया आता. आता यामध्ये काय सांगितलं होतं, ठीक आहे. आता इथं फक्त मीन डेव्हिएशन आणि नॉर्मलायझेशन होतं. ठीक आहे. आता पुढचा जो महत्त्वाचा मुद्दा यामध्ये होता की 14 जून 2024 रोजी 12:30 नंतर पाहावयास उपलब्ध होईल. बघा, लघुलेखक, टंकलेखक, जवान तसेच जवान व अंचालक गट क प्रवर्गातील चपराशी लेखी परीक्षेत निवड झालेल्या उमेदवारांची यादी, म्हणजे जे लेखी परीक्षेत निवड झाली त्यांची यादी जी आहे 14 जून नंतर जे आहे ना तर ती पाहाव्यास मिळाली. 23 मध्ये जाहिरात आली, 24च्या जानेवारीमध्ये फॉर्म भरून वगैरे झाले, एक्झाम झाली. नंतर मग हे जूनमध्ये काय झालं, जुलै या तारखेला, कोणत्या तारखेला यांनी एक प्रसिद्धीपत्रक काढलं. कोणत्या तारखेला, जूनमध्ये प्रसिद्धीपत्रक काढलं. आणि या प्रसिद्धीपत्रकात सांगितलं की 14 जूनला काय होणार आहे की लिस्ट लागणार आहे, यादी लागणार आहे. नंतर पुढचा एक महत्त्वाची गोष्ट आहे, जवान आणि जवान वाहन चालक या पदासाठी लेखी परीक्षेत निवड झालेल्या उमेदवाराची पुढील मैदानी चाचणी देखील होती. त्यामुळे भरती प्रक्रिया जी आहे ना तर ती लांबलेली आहे. म्हणजे निवड यादी लागण्यासाठी उशीर झालेला आहे. क्रोनॉलॉजिकली मी तुम्हाला सांगतो आहे की निवड यादी कधी लागली, तिथून पुढे 2 वर्ष पकडायचे. 2 डिसेंबरचा जो GR आहे तो सांगतो की 2 वर्ष जे आहे तर ती व्हॅलिडिटी असणार आहे. मग ती कशी असणार आहे हे मी सांगतो आहे. ठीक आहे. जून मैदानी चाचणी 2024च्या अखेर अथवा जुलै 2024 मध्ये घेण्यात येईल. जून किंवा जुलैमध्ये जे आहे तर ती मैदानी चाचणी घेण्यात येईल. तसेच परीक्षेत निवड झालेल्या लघुलेखक उमेदवार म्हणजे टायपिंगचे जे आहे तर त्यांची व्यावसायिक चाचणी घेतली जाईल. त्याबद्दल ठिकाण, तारीख, यथावकाश जे आहे तर ते संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात येईल. आतापर्यंत कुठपर्यंत आले, लेखी परीक्षा झाली आणि आता शारीरिक चाचणी जी आहे तर ती तिथपर्यंत येणार आणि जी स्किल टेस्ट आहे तिथपर्यंत येणार. ठीक आहे. नंतर पहा, आता दुसरं एक लेटर दाखवतो मी.
हे 27 फेब्रुवारीचं. आता हे काल परवा लेटर आलेलं होतं आणि विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे की मला हे लेटर पाठवलेलं आहे आणि या लेटरचा आधार घेऊन मी बाकीचा रिसर्च केलेला आहे आणि यामधून नेमकं जवान वाहन चालक गट क पदावर जे आहेत ना तर ते वेटिंग लिस्टमधून मुलं लागलेले होते. मग वेटिंग लिस्ट कधीपर्यंत आहे, वेटिंग लिस्ट कधीपर्यंत आहे याच्यासाठी तुम्हाला वेटिंग लिस्ट लागली कधी किंवा निवड यादी कधी लागली हे माहिती असायला पाहिजे, म्हणून हे चालू आहे. नंतर पहा मैदानी चाचणीपर्यंत आलो आपण. मैदानी चाचणी जी आहे, जवान आणि वाहन चालक पदासाठी लेखी परीक्षेची पात्र ठरलेल्या उमेदवारांची शारीरिक व मैदानी चाचणी. थोडंसं मोठं करू का? हा, मैदानी चाचणी 10/9/2024 ऑक्टोबरमध्ये काय केलं होतं यांनी, मैदानी चाचणी घेतलेली आहे. सांगितलं होतं की जून जुलैमध्ये घेऊ आम्ही मैदानी चाचणी, पण मैदानी चाचणीला सुद्धा काय झाला की उशीर झाला. 19/9/2024 पर्यंत काय आहे की खालील ठिकाणी सुरू करण्यात येणारा खाली दिलेली होती आणि उमेदवारांना सविस्तर माहिती त्यांच्या ईमेल आयडीवर 9/9/2024 नंतर प्राप्त होईल. ठीक आहे, म्हणजे सविस्तर वेळ वगैरे जे आहे तर ते 5/9/2000 नंतर विभागाच्या संकेतस्थळावर येईल. आणि त्यांनी काय केलं होतं की खाली जे आहेत ना तर ते शारीरिक चाचणी मैदानी चाचणीचे जे आहे ना तर ते ठिकाण दिलं होतं, कायमचा पत्ता वगैरे जे आहे तर ते दिलं होतं, ठाण्यामध्ये कुठं कुठं होणार, पुण्यामध्ये कुठं कुठं होणार हे दिलं होतं. ठीक आहे, आता हे झालं इथपर्यंत. आता नंतर काय की मैदानी चाचणीनंतर जे मुलं सिलेक्ट होतील त्यांची यादी लागेल. दॅट्स राईट. नाव आता येऊया इकडं. जवान पहा, थांबरे बाबा. हा हे बघा, आता ही 11/10/24 रोजी, ठीक आहे, जवान तसेच जवानी वाहन चालक पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणीबाबत सूचना. म्हणजे आता लेखी परीक्षा झाली, शारीरिक चाचणी झाली आणि नंतर मग आता काय झालं की त्यांचं दोन्ही पण पास झाले. मग आता त्यांना काय बोलवलं, DV साठी बोलवलं. त्यांना कशासाठी बोलवलं, कागदपत्र तपासण्यासाठी. 11/10/2024 म्हणजे 11 ऑक्टोबरला काय केलेलं त्यांना बोलवलेलं आहे. आतापर्यंत 2023ची जी जाहिरात आली, जॉईनिंग मिळाली का नाही या तारखेपर्यंत सकाळी 11 वाजेपर्यंत, म्हणजे या विद्यार्थ्यांना काय केलेलं आहे इथं बोलवलेलं आहे आणि कोणाला कुठं कुठं यायचं आहे तर ते देखील सांगितलेलं होतं. ठीक आहे, ही ती याची हा, आणि सोबत कोणकोणते कागदपत्र आणायचे आहे ते देखील होतं. हे सगळं झालं म्हणजे लेखी झाली, शारीरिक झाली, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं. आता राहिलं काय, जॉईनिंग. ही आहे जॉईनिंग. ठीक आहे, ही जॉईनिंग जी आहे तर ती ऑक्टोबर महिन्याचीच आहे. 10 तारखेला DV झाला, 3 दिवसानंतर जॉईनिंग दिली आणि हे कधीच आहे 14 ऑक्टोबर 2024ला जे आहे ना तर ती जॉईनिंग दिली. आता यामध्ये काय आहे ते पाहूया. बरं, आयुक्त राज्य उत्पादन शुल्क यांचा आदेश आहे. ठीक आहे, आता या आदेशामध्ये काय सांगितलेलं आहे की गट क राज्य उत्पादन अनुसरून 2023-24 मध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागात जवान चालक सहसैन्य भरती प्रक्रिया TCS मार्फत जी आहे ना तर ती आयोजित करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांच्या कागदपत्राची पडताळणी कार्यालयाने नेमलेल्या विभागीय समितीमार्फत करण्यात आलेली आहे. ठीक आहे, म्हणजे काय की त्यांचं आता काय झालेलं आहे, पडताळणी झाली आणि त्यांना तात्पुरत्या स्वरूपात खालील अटी शर्तीच्या अधीन राहून नियुक्ती देण्यात येत आहे. आता हे तात्पुरत्या स्वरूपात म्हणजे काय, इथे आला परिवीक्षाधीन कालावधी, म्हणजे जो 2 वर्षाचा परिवीक्षाधीन कालावधी आहे, म्हणजे 2 वर्ष जॉईनिंग, ट्रेनिंग, प्रोबेशन आणि कन्फर्मेशन असं असतं आणि 2 वर्षानंतर ते काय होतात, मुलं परमनंट असतात. हा परिवीक्षाधीन कालावधी आहे. तसेच नावासमोर कार्यालयाचे नियुक्तीपत्र देण्यात आलेलं आहे. म्हणजे आता या पत्रकानुसार विद्यार्थ्यांना जे आहे तर ती जॉईनिंग मिळालेली आहे आणि जॉईनिंग कधी मिळालेली आहे, 14 ऑक्टोबर 2024 म्हणजे 14 ऑक्टोबर 2025ला किती झालं रे वर्ष, 1 वर्ष झालं. 14 ऑक्टोबर 2026, 14 ऑक्टोबर 2026ला काय होईल, 2 वर्ष होईल. ठीक आहे, आणि याच पद्धतीचा हा जो एक कधी 26 तारखेचा जो दिलेला आहे, 26 फेब्रुवारीची जी यादी आहे ना, आता 26 फेब्रुवारी 2026ला जी लागलेली आहे तर ती या ओपन NT NTD OBC या संवर्गातील विद्यार्थ्यांना जे आहे ना तर ते वेटिंग लिस्टमधून काय केलेलं आहे, त्यांनी जॉईनिंग दिलेली आहे. म्हणजे आता ही जी वेटिंग लिस्ट आहे, नियुक्ती आदेश कधी लागले होते, 14 ऑक्टोबरला नियुक्तीची यादी लागली होती आणि त्याच दिवशी काय झालं होतं की अतिरिक्त वेटिंग लिस्ट लागली होती. म्हणजे 14 ऑक्टोबर 2026 पर्यंत तरी राज्य उत्पादन शुल्काची जाहिरात येणार नाही. नाव आशा करतो की तुम्हाला हे सविस्तर सखोल पोस्टमॉर्टम आवडलेलं असणार आहे. आवडलं असेल तर लाईक करा. आय नो मी तुमची मानसिक स्थिती तुमची जाणून घेतो. मला माहीत आहे की ही जी राज्य शासनानं जी आता कुठली, एक मिनिट
हां, राज्य शासनाने ही जी दारूबंदी पोलीस किंवा स्टेट एक्साईजची जी 1223 पदांची जी जाहिरात जी मंजूर केली होती किंवा आकृतीबंध मंजूर केला होता, राज्य उत्पादन शुल्क विभागात मेगा भरती नवीन 1223 पदांना सरकारकडून मान्यता, 744 नवीन पदं आणि 479 जे आहेत तर ते पर्यवेक्षकीय पदं जे आहेत ना तर ते हे केली होती आणि सुधारित आकृतीबंधाला मान्यता देण्यात आलेली आहे. असं जे आहे तर हे कधीचं आहे, हे 17 जून 2025, 17 जून 2025लाच हे पत्रक जे आहे तर ते आलं होतं. माझ्याकडे ते पत्रक नाही आहे, पण त्यामुळे मी काय केलं, सापडलं नाही म्हणून मी या पेपरच्या जाहिरातीचा आधार घेतलेला आहे. ना आता हे सरकारचा किती कसा म्हणजे खेळ खंडोबा कारभार आहे, समजत नाही का काय म्हणा. अगोदरची वेटिंग लिस्ट असताना सुद्धा त्यांनी काय केलेलं आहे की सुधारित आकृतीबंध तयार घेऊन अगदी वित्त विभागाची मान्यता देखील घेतलेली आहे. म्हणजे हाच एक असा विभाग आहे कारण याच्यामधून 4000 कोटीचा जो आहे जवळपास तो काय आहे की टॅक्स जो आहे तो जमा होऊ शकतो. ना आता ही जी जाहिरात आहे 100% मी तुम्हाला सांगतो की ज्या वेळेस 14 ऑक्टोबर आणि नगर परिषद जी वेटिंग लिस्ट आहे तर ती 6 ऑक्टोबर म्हणजे ऑक्टोबर महिन्यात 2 वेटिंग लिस्ट संपणार आहे. नगर परिषद आणि राज्य उत्पादन शुल्काच्या या तिथून पुढे जाहिराती येऊ शकतात. जर नगर परिषद आणि राज्य उत्पादन शुल्क या दोघांमध्ये कुठली जाहिरात येणार अगोदर हे जर विचारलं तर 100% मी तुम्हाला हेच सांगेल की राज्य उत्पादन शुल्काची जाहिरात लवकर येऊ शकते कारण त्याचा आकृतीबंध आतापासूनच मंजूर आहे. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशान असतील नोंदवू शकता. आता पुरतं एवढंच, थांबतो, पुन्हा भेटूया. राम राम.